लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर आलेले आहे। मुख्यमंत्री देवाभाऊ साहेब यांनी आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला। 48 तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा होणार आहे आणि याबरोबरच लाडक्या बहिणीला आधार कार्डवर 10,000 रुपये मिळणार आहे। केंद्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली। याच्या अंतर्गत ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना 10,000 रुपये आता मिळणार आहेत। आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केला असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांचं एक विशेष अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे, म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून मिळणार आहे। केंद्र शासनाकडून बँक खात्यात पैसे येणार आहेत आणि जर तुमचं पोस्टात खात असेल तर तुम्हाला 15,000 रुपये आता मिळणार आहेत। लाडक्या बहिणीला आता 48 तासांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 हाफ्याचे 3000 रुपये आणि त्याचबरोबर आधार कार्ड विशेष अनुदान 10,000 रुपये अधिक 3000 रुपये असे 13,000 रुपये जमा होणार आहे, अशी अधिकृत माहिती स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली। आधार कार्डवर सुरू झालेल्या विशेष अनुदानासाठी एक अर्ज मोबाईलवर करायचा आहे। 2 मिनिटांचा अर्ज करायचा आहे। ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील तितक्या लवकर त्यांना आधार कार्डवरचे विशेष अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे। जर वेगळ्या बँकेत खात असेल तर 10,000, पोस्ट खात असेल तर 15,000 रुपये। लाडक्या बहिणींची खरोखर लॉटरी लागणार आहे, कारण की त्यांना 15,000 मिळणार। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी विशेष अनुदान सुरू केले आहे। मग आता आधार कार्डवरच्या या अनुदानाचा फॉर्म कसा भरायचा आहे, हे पैसे कसे मिळवायचे, कोणते 12 जिल्हे आहेत की जिथे सगळ्यात आधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आणि आधार कार्डचं अनुदान जमा होणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। पहा, तुम्हाला हा 13,000 रुपयाचा प्रश्न आहे। जर तुम्हाला 13,000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। लाडक्या बहिणीसाठी या वर्षातील सगळ्यात मोठे आनंदाची बातमी आली आहे। दिवाळीला बोनस द्यायचा राहिला होता, भाऊबीज ओवाळणी अजूनही आलेले नाही। त्यामुळेच लाडक्या बहिणी सरकारवर प्रचंड नाराज झाल्या होत्या। नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाची योजनेची घोषणा केली आहे की नाराजी आता खुशीमध्ये बदलून जाणार आहे, कारण की सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला। आता फक्त ऑक्टोबरचा हप्ता नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे। आता लाडक्या बहिणींच्या ज्या बँक खात्यात हे 3000 रुपये येतील त्याच बँकेमध्ये आणखी 10,000 रुपये येतील आणि याचबरोबर ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांची तर लॉटरी लागणार आहे, कारण की जर पोस्टाचं खातं असेल लाडकी बहिणी योजनेसाठी काढल असेल तर पोस्ट खात्यामध्ये 15,000 अधिक 3000 असे 18,000 मिळणार आहेत। आता फक्त आधार कार्डवरचं अनुदान मिळवण्यासाठी मोबाईलवर छोटासा फॉर्म भरायचा आहे। या 3 पैकी 2 ह्या घोषणा चांगल्या असून एक थोडीशी वाईट बातमी आहे, ती देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचे आहे। व्हिडिओची सुरुवात आपण वाईट बातमीनं करणार आहोत आणि लगेच कोणत्या 12 जिल्ह्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार हे सांगणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, आधार कार्डवर 10,000 रुपये आणि पोस्टात खात असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे, कसा फॉर्म भरायचा, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, सुरुवात करतोय आपण एका वाईट बातमीनं। पहिली बातमी आहे वाईट बातमी। वाईट बातमी अशी आहे की 26 लाख लाडक्या बहिणीला आता अपात्र केले आहेत। 26 लाख लाडक्या बहिणीं अशा सापड्या ज्या कुठल्याही निकषात बसत नाही, म्हणजे आता त्यांचे पैसे इथून पुढे बंद झालेले आहेत। पहा, नाराज होऊ नका। सरकारनं काय सांगितले की कुठल्याही अटी शर्तीच्या बाहेर जाऊन ज्यांनी लाभ घेतलाय त्यांच्या आम्ही फक्त पैसे बंद करत आहोत, त्यांचे पैशांची वसुली अजिबात होणार नाही। भरपूर अशा बहिणी होते, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर होतं। काही बहिणी स्वतः सरकारी नोकरीत होत्या तर काही पुरुषांनी लाभ घेतला होता, तर असे गैरप्रकार निदर्शनास आले। त्यामुळे अचानक आज सकाळी 26 लाख लाडक्या बहिणीला अपात्र करण्यात आलेला आहे। पण ही बातमी जेव्हा आली तेव्हा बहिणी अजून जास्त नाराज झाल्या, कारण की KYC करायला सरकारनं सांगितलं होतं,
पण हे नाराजगी दूर करण्यासाठी सरकारनं आणखी 2 निर्णय घेतले. 2 विशेष बातम्या पुढे तुम्हाला सांगतो, कारण की आधार कार्डवर 10,000 रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3,000 रुपये आता कसे मिळवायचे सरसकट तुम्हाला सविस्तर सांगते पहा. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आलेली आहे ती म्हणजे आधार कार्डवरच्या 10,000च्या आनंदाची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पोस्ट खात असेल तर 15,000 मिळतील. त्यासाठी सरकारनं तुम्हाला काय करायला सांगितले आहे. आता हा नोव्हेंबर-ऑक्टोबरचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते सांगतो. आधी 12 जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात. पहिला जिल्हा आहे नाशिक. आता नाशिक जिल्ह्यामध्ये 1,50,000 लाडक्या बहिणींना 3,000 रुपये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये आणि आधार कार्डवरचे 10,000 रुपये या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरा जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,20,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि या बहिणींना 3,000 रुपये आणि 10,000 रुपये विषय अनुदान जमा होणार आहे. तिसरा जिल्हा येतो पुणे. तुम्ही जर पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,26,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि या बहिणींना यांची KYC झाली असेल त्या बहिणींना 3,000 रुपये आणि विशेष अनुदान मिळणार आहे. पुढचा जिल्हा येतो धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये पण 1,90,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना विशेष 3,000 रुपये आणि अनुदान देखील मिळणार आहे. पुढचा जिल्हा येतो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 2,11,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना 3,000 रुपये आणि विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा येतो नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 2,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये आणि अनुदान दिला जाणार आहे. पुढचा जिल्हा येतो जळगाव. वाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. जळगावला सुद्धा आता 2,07,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत आणि या बहिणींना विशेष अनुदान 10,000 रुपये आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा होणार आहे. पुढचा जिल्हा येतो सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 2,04,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत. यांची KYC झाल्यानंतर बहिणी या पात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना 3,000 रुपये आणि विशेष अनुदान दिले जाणार आहे. पुढचा जिल्हा येतो कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये सुद्धा 2,45,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना विशेष अनुदान आणि 3,1,000 रुपये जमा होणार आहे. पुढचा जिल्हा येतो मुंबई उपनगर. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 3,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. या बहिणींना 3,000 रुपये 2 हप्त्याचे एकत्र आणि विशेष लातूर अनुदान देखील मिळणार आहे. पुढचा जिल्हा येतो नागपूर. नागपूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. नागपूरला सुद्धा आता 2,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना विशेष अनुदान आणि 3,000 रुपये एकत्र जमा होणार आहे. आणि शेवटचा जिल्हा आहे लातूर. लातूरला सुद्धा 2,25,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या बहिणींना विशेष अनुदान आणि 3,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 10,000 रुपये कस मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया. पहा, केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जनधन योजना. असं म्हणतात. आता लक्षपूर्वक ऐका. प्रधानमंत्री जनधन योजना ही जी आहे तरी 2014 ते 15च्या काळामध्ये जे भाजप सरकारचे मुख्यमंत्री आहे मोदी यांनी चालू केली होती. लोकांना जनतांचं खातं काढा असं सांगितलं होतं. आता बऱ्याचशा महिलांनी जनतेचे खाते काढलेले होते, त्यांचे जनधन ते खाते आहेत, तर त्यांना हा लाभ मिळाला. पण ज्यांचे खाते नाही त्यांनी एखाद्या बँकेत जाऊन जनधनचं खाते खोलू शकता. तर आता आपण पाहूया 10,000 रुपये कसे मिळणार. आता हे जे जनधन खातं आहे ते जर तुमचं 1 वर्ष जुने झाला असेल तर तुम्हाला एक कोड फॅसिलिटी मिळते. ते म्हणजे तुम्हाला एक छोटासा कर्ज दिले जातात. ते तुम्हाला बँकेच्या माध्यमातून दिले जातात. त्याचा व्याजदर असतो एकदम 0% आणि ते पैसे तुम्हाला हळूहळू फेडावे लागतात. 1 वर्षापूर्वी जर तुमचे खातं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बँकेत पैसे मिळतील. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टमध्ये जरी खातं असेल तरी तुम्हाला पैसे भेटतील. फक्त ते तुमचं जनधन खाते 1 वर्ष जुने असणे गरजेचे आहे व तुम्हाला बँकेकडून 10,000 रुपये कर्ज कुठेही मिळू शकतात. या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ही योजना केंद्र शासनाची आहे.
नक्कीच तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.